बघतोय टॉपिक नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ह्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, इंट्रोडक्शन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं थर्मल एनर्जी, थर्मल पॉवर प्लांट बेस्ड ऑन थर्मल एनर्जी. हा पॉईंट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता. आता काय करूयात, त्याच्या पुढचे पॉईंट या व्हिडिओमध्ये बघूयात. बघा काय बघणार आहोत आपण, पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी वरती बेस असणारा पॉवर प्लांट आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाइन इज युज्ड. न्यूक्लिअर एनर्जी वरती बेस असणारा जो पॉवर प्लांट आहे तो काय यूज करतो, स्टीम टर्बाइन यूज करतो. लक्षात राहू दे, टू रोटेट द जनरेटर, जनरेटर रोटेट करण्यासाठी. हेच the energy released by the fusion of nuclei of atoms like uranium and plutonium is used to generate the steam of high टेम्परेचर अँड हाय प्रेशर. तर इथं काय, ह्या पॉवर प्लांटमध्ये सुद्धा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर काय केली जाते, स्टीम जनरेट केली जाते. कशी स्टीम जनरेट केली जाते, द एनर्जी इज रिलीज बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियर ऑफ ॲटम्स लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम. म्हणजे काय केलं जातं, युरेनियम आणि प्लुटोनियम हे ॲटम यूज केले जातात, त्यांचं न्यूक्लिअर फ्युजन केलं जातं. आणि न्यूक्लिअर फ्युजन झाल्यानंतर जी एनर्जी प्रोड्यूस होते, त्या एनर्जीचा यूज करून काय प्रोड्यूस केले जाते, स्टीम प्रोड्यूस केली जाते. कशी, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीम प्रोड्यूस केली जाते. आणि द एनर्जी इन द स्टीम रोटेट्स द टर्बाइन. आपल्याला माहित आहे स्टीम मधली एनर्जी काय कशासाठी यूज करतो आपण, टर्बाइन रोटेट करण्यासाठी. विच इन द टर्न ड्राइव्स द जनरेटर. आणि टर्बाइनला काय कनेक्ट असतो, जनरेटर कनेक्ट असतो. म्हणजे टर्बाइन ड्राईव्ह झाला किंवा टर्बाइन रोटेट झाला की ऑटोमॅटिक जनरेटर सुद्धा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. द फ्लो चार्ट ऑफ न्यूक्लिअर फ्युजन इज शोन इन फिगर. बघा, न्यूक्लिअर रिॲक्टर पहिल्यांदा काय आहे, न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन. पहिल्यांदा काय लागतो आपल्याला, न्यूक्लिअर रिॲक्टर लागतात. यासाठी काय लागतात, न्यूक्लिअर रिॲक्टर लागतात. काय घडवून आणण्यासाठी, न्यूक्लिअर फ्युजन घडवून आणण्यासाठी. इथं काय यूज केलं जातं, फ्यूल यूज केलं जातं. कोणतं, युरेनियम आणि प्लुटोनियम हे फ्यूल यूज केलं जातं. लक्षात राहू देत. पहिल्यांदा काय लागतात आपल्याला, न्यूक्लिअर रिॲक्टर. कशासाठी, फॉर न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन घडवून आणण्यासाठी काय लागतात, न्यूक्लिअर रिॲक्टर. इथून काय प्रोड्यूस होणार आहे, एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. न्यूक्लिअर फ्युजन झाल्यानंतर एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. द सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं की वॉटरपासून काय जनरेट केली जाते, स्टीम जनरेट केली जाते. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीम जनरेट केली जाते. आणि हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर स्टीमनेच काय होतात, स्टीम टर्बाइन ड्राय होतात. स्टीम टर्बाइन ड्राय होतात म्हणजे स्टीम टर्बाइन फिरतात, रोटेट होतात. आणि जनरेटर कशाला कनेक्ट आहेत, स्टीम टर्बाइनला कनेक्ट आहेत. म्हणजे जनरेटर सुद्धा काय होणार आहेत, रोटेट होणार आहेत. आणि काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इथं सुद्धा काय आहे, इथं सुद्धा कुलिंग टॉवर यूज केला जातो. त्यासाठी फॉर कंडेन्सेशन ऑफ स्टीम अँड स्टीम कूल्ड अँड इट कन्वर्ट्स इन टू वॉटर अगेन. इथं सुद्धा काय आहे, सिस्टीम फॉर कन्वर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर. इथं सुद्धा आहे. साधं सोपं आहे, लक्षात राहू देत. इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाइन इज यूज टू रोटेट द जनरेटर. इथं सुद्धा काय केला जातो, स्टीम टर्बाइन यूज केला जातो जनरेटर रोटेट करण्यासाठी. आणि इथं एनर्जी कुठून येते, द एनर्जी रिलीज बाय द फ्युजन ऑफ न्यूक्लिआय ऑफ ॲटम्स लाईक युरेनियम अँड प्लुटोनियम. प्लुटोनियम आणि युरेनियम सारखे ॲटमच्या न्यूक्लियाचं काय केलं जातं, न्यूक्लिअर फ्युजन केलं जातं आणि एनर्जी प्रोड्यूस केली जाते. This energy is used to boil water and it converts into steam, high pressure and high temperature steam. आणि एनर्जी काय कशासाठी यूज केली जाते, वॉटर बॉईल करण्यासाठी यूज केली जाते. आणि तिथून काय प्रोड्यूस होते, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीम प्रोड्यूस होते. आणि हाय टेम्परेचर हाय प्रेशर स्टीम ड्राइव्स द टर्बाइन. टर्बाइनला काय करते, फिरवते. अँड जनरेटर कनेक्ट्स विथ टर्बाइन. The turbine rotates, the generator also rotates and produces electrical energy. आणि काय प्रोड्यूस केलं जाते, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस केली जाते. लक्षात राहू द्या, फ्यूल न्यूक्लिअर फ्युजनमध्ये फ्यूल काय यूज करतात, युरेनियम आणि प्लुटोनियम. आणि इथं सुद्धा काय आहे, सिस्टीम फॉर कन्वर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू वॉटर. म्हणजे इथं सुद्धा काय आहे, कूलिंग टॉवर आहेत. आणि जी स्टीम आहे तिला कूल करून पुन्हा कशामध्ये कन्वर्ट केलं जातं, वॉटरमध्ये कन्वर्ट केलं जातं. बघा डायग्राम दिसते तुम्हाला. बघा काय आहे, पहिल्यांदा न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर
रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टर कशासाठी? फॉर द फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्युजनसाठी काय आहे? न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर पासून काय प्रोड्यूस केले जाते? एनर्जी प्रोड्यूस केली जाते. आणि एनर्जी प्रोड्यूस केल्यानंतर बॉयलरमध्ये काय होणार आहे? वॉटर बॉईल होणार आहे. अँड इट कन्वर्ट्स इनटू हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर स्टीम. दिस हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर स्टीम ड्राइव्स द टर्बाइन. हे कशाला फिरवणार आहे? रोटेट करणार आहे टर्बाइनला. अँड जनरेटर ऑल्सो रोटेट्स बिकॉज इट इज कनेक्टेड टू टर्बाइन. जनरेटर सुद्धा काय होणार? रोटेट होणार आहे, कारण तो कशाला कनेक्ट आहे? टर्बाइनला कनेक्ट आहे. लक्षात राहू देत. देन स्टीम इज पास थ्रू कूलिंग टॉवर. आणि स्टीम कुठं पास केली जाते? कूलिंग टॉवर. टू रिलीज द हीट, म्हणजे हीट रिलीज करण्यासाठी कुठं नेले जाते? हे कूलिंग टॉवरमध्ये. द स्टीम कूल्ड अँड इट कन्वर्ट्स इनटू वॉटर अँड अगेन दिस कोल्ड वॉटर इज पंप आउट टू बॉयलर. आणि हे कूल झालेलं वॉटर आहे ते पंप केलं जातं कुठं? बॉयलरकडे. लक्षात राहू देत. अशी स्केमॅटिक डायग्राम आहे. बघा नेक्स्ट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट कसा वर्क करतो? दस हिअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक थर्मल एनर्जी. लक्षात राहू देत. पहिल्यांदा न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे प्लुटोनियम आणि युरेनियम हे काय करणार आहेत? आपण न्यूक्लियर यूज करणार आहोत न्यूक्लिअर फ्युजनसाठी. ते फ्युजन झाल्यानंतर ती न्यूक्लिअर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते? थर्मल एनर्जी. देन थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. ती थर्मल एनर्जी कशासाठी यूज करतो आपण? कायनेटिक कशामध्ये कन्वर्ट करतो किंवा कशामध्ये कन्वर्ट केली जाते? कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. देन कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. कायनेटिक एनर्जी स्टीम मधली आहे ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते? कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. अँड फायनली द कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जी टर्बाइन मधली ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते? इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. लक्षात राहू देत. पहिल्यांदा काय आहे बघा? द न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी. Then thermal energy is converted into kinetic energy of steam. Kinetic energy of steam. The kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine. And finally, kinetic energy of turbine is converted into electrical energy. लक्षात राहू देत. न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? थर्मल एनर्जीमध्ये. थर्मल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीमचं कन्व्हर्जन कशात होतं? कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन. अँड फायनली इट कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा नेक्स्ट, आता हे एक क्वेश्चन आहे बघा तुमच्या बुकमध्ये. हाऊ डज न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस? न्यूक्लिअर फ्युजन कसं होतं? हा एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. ऍक्टिव्हिटी शेट असल्यामुळे हा आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतो. बघा, वेन न्यूट्रॉन इज बंबार्डेड. हा काय आहे? न्यूट्रॉन आहे. काय आहे? न्यूट्रॉन आहे. न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन ॲटम ऑफ युरेनियम 235. न्यूट्रॉन काय केला? बंबार्ड केला म्हणजे आदळवला. कशावरती? युरेनियम 235 वरती. इथं दिसतोय बघा युरेनियम 235. हा काय आहे? आयसोटोप आहे युरेनियमचा. हा काय झाला? 235 त्याचा ॲटोमिक मास नंबर झाला. हा ॲटोमिक नंबर झाला. द न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन युरेनियम 235 अँड इट कन्वर्ट्स इनटू युरेनियम 236. आणि तो कशामध्ये कन्वर्ट होतो? युरेनियम 236. लक्षात राहू देत. अँड इट इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल. आणि हा युरेनियम 230 बघा असतो, हा खूप अनस्टेबल असतो. अँड कन्वर्ट्स इनटू ॲटम्स ऑफ बेरियम अँड क्रिप्टॉन. आणि कशामध्ये कन्वर्ट होतो? हा बेरियम आणि क्रिप्टॉनच्या ॲटममध्ये कन्वर्ट होतो. लक्षात राहू देत. बेरियम आणि क्रिप्टॉनच्या ॲटममध्ये काय होतो? कन्वर्ट होतो. अँड प्रोड्युसेस 3 न्यूट्रॉन्स. आणि काय होतात? 3 न्यूट्रॉन प्रोड्यूस होतात विथ 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. MEV म्हणजे काय? मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. MEV म्हणजे काय? मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. दस 3 न्यूट्रॉन्स, हे 3 न्यूट्रॉन जे वेगळे झालेले आहेत इन दिस प्रोसेस कॉज फ्युजन ऑफ 3 युरेनियम 235 ॲटम्स आर रिलीजिंग मोर एनर्जी. हे 3 न्यूट्रॉन जे सेपरेट झालेत किंवा तयार झालेत, हे 3 न्यूट्रॉन काय करतात? पुन्हा दुसऱ्या 3 युरेनियम 235 वरती 235 बरोबर काय करतात? रिॲक्शन घडवून आणतात. आणि ही प्रोसेस काय राहते? अशीच काय राहते? चालू राहते. बघा अजून एकदा काय होणार आहे? बघा द न्यूट्रॉन
is bombarded on uranium 235. Uranium 235. पुन्हा एकदा बघा. The neutron is bombarded on uranium 235. Then uranium 235 is converted into uranium 236, which is extremely unstable and produces barium and krypton. Barium and krypton, and produces 3 neutrons. Produces 3 neutrons. These 3 neutrons again get reacted with uranium 235 and releases more energy. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट. बघा, the neutrons released in this reaction release more energy through fusion of more uranium nuclei. This process of fusion of uranium 235 atoms continues and it's called the chain reaction. म्हणजे काय होणार आहे, प्रत्येक वेळी काय होणार आहे, न्यूट्रॉन बंबार्ड होणार आहे युरेनियम 235 वरती. 235 अनस्टेबल आहे बेरियम आणि क्रिप्टॉन मध्ये, तो काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर पुन्हा 3 न्यूट्रॉन काय होणार आहेत, रिलीज होणार आहेत. 3 न्यूट्रॉन पुन्हा कशावरती बंबार्ड होणार आहेत, पुन्हा एकदा युरेनियम 235 वरती बंबार्ड होणार आहेत. आणि प्रत्येक वेळी काय होणार आहे, ही चेन रिएक्शनची काय राहणार आहे, कंटिन्यू होणार आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात, चेन रिएक्शन. लक्षात राहू दे. दिस प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ युरेनियम 235 also continues and it is called chain reaction. In the nuclear power plants, the control chain reaction result in the release of thermal energy. आणि हे साठी काय लागतात आपल्याला, न्यूक्लिअर रिएक्टर लागतात. ही रिएक्शन, ही चेन रिएक्शन आहे ती कंट्रोल करावी लागते. त्यासाठी आपल्याला काय लागतात, न्यूक्लिअर रिएक्टर लागतात, विच इज यूज फॉर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट. A nuclear power plant does not use fossil fuel like coal. न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये एनर्जी सोर्स म्हणून फॉसिल फ्यूल म्हणजे काय, कोल यूज केला जात नाहीये. देअरफॉर द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन डू नॉट अराइज. द प्रॉब्लेम ऑफ एअर पोल्युशन डू नॉट अराइज. एअर पोल्युशनचा इथं प्रॉब्लेम नाहीये. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल इज अवेलेबल, दिस कॅन बी गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. जर आपल्याकडे काय असेल, सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल असेल, देन इट इज अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. हायवर देर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ न्यूक्लिअर पॉवर प्लांट जनरेशन. लक्षात राहू देत की काय लक्षात ठेवायचंय की न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज द फॉसिल फ्यूल लाईक coal. That's why there is no problem of air pollution. If the sufficient amount of nuclear fuel is available, then this is a good source of electrical energy generation. But some problems arise due to this nuclear power plant. Then first problem, the products after the fusion of nuclear fuel is also radioactive and emit harmful reactions. लक्षात काय होणार आहे की जे न्यूक्लिअर वेस्ट असणार आहे, म्हणजे रिएक्शन झाल्यानंतर जे न्यूक्लिअर वेस्ट असणार आहे ते वेस्ट खूप काय आहे, डेंजरस आहे, बिकॉज इट इमिट्स हार्मफुल रेडिएशन. द प्रोडक्ट्स ऑल्सो कॉल्ड न्यूक्लिअर वेस्ट. हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज फॉर द सायंटिस्ट. एअर पोल्युशन नाहीये, परंतु जे वेस्ट वॉटर किंवा वेस्ट सबस्टन्सेस किंवा न्यूक्लिअर वेस्ट जे रिलीज होणार आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधून, दिस इज अ बिग प्रॉब्लेम अँड दिस इज बिग चॅलेंज फॉर सायंटिस्ट. आणि हे सायंटिस्टसाठी खूप मोठं चॅलेंज आहे, कसं त्याला डिस्पोज करायचं, हाऊ डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट, बिकॉज दिस न्यूक्लिअर वेस्ट इज व्हेरी डेंजरस. दे इमिट अ हार्मफुल radiation and this radiation is very dangerous or harmful for living organism or living world or for humans. And accident in nuclear power plant can be very fatal. आणि जर ऍक्सिडेंट झाला न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये तर तो खूप फॅटल आहे, म्हणजे जीवावर बेतणार आहे. दिस इज बिकॉज द ऍक्सिडेंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन. कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्यातून काय होणार आहेत, हार्मफुल रेडिएशन्स काय होणार आहेत, बाहेर पडणार आहेत. दोनच प्रॉब्लेम आहेत. पहिला काय लक्षात ठेवायचं आहे, द प्रोडक्ट्स ऑफ फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल इज ऑल्सो रेडिओएक्टिव्ह अँड इमिट हार्मफुल रेडिएशन. This waste product is called nuclear waste, and how to dispose safely is a big challenge for the scientists. And second, an accident in nuclear power plant are very dangerous or very fatal because they releases nuclear radiation or they releases radiations, harmful radiation, and this radiation is very dangerous for living world. लक्षात राहू देत. बघा हा पॉइंट आपला ह्या ठिकाणी संपला. पुढचा पॉइंट बघतोय आपण, पॉवर जनरेशन
प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस वरती बेस्ट असणारा पॉवर जनरेशन प्लांट आपण बघतोय. इन दिस प्लांट द टर्बाइन रन बाय अ गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड बाय कंबशन ऑफ नॅचरल गॅस. ह्या ठिकाणी काय यूज केलं जातं टर्बाइन रन करण्यासाठी काय यूज केलं जातं हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची गॅस हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचा गॅस यूज केला जातो. अ फ्लो चार्ट शोईंग व्हेरियस स्टेजेस इन द पॉवर जनरेशन प्लांट ऑफ नॅचरल गॅस शोन इन फिगर. बघा कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर इथं काय यूज केला जातो कॉम्प्रेसर यूज केला जातो प्रेशराइज एअर प्रेशराइज करण्यासाठी काय यूज केला जातो कॉम्प्रेसर यूज केला जातो. देन कंबशन चेंबर म्हणजे इथं ज्वलन केलं जातं कशाचं नॅचरल गॅसेसचं. त्यानंतर गॅस टर्बाइन कनेक्ट्स विथ जनरेटर अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. देर आर 3 मेन सेक्शन इन दिस टाइप ऑफ प्लांट. प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस इन टू द कंबशन चेंबर. या ठिकाणी ह्या पॉवर जनरेशन प्लांटमध्ये महत्वाचे 3 टप्पे आहेत बघा. पहिल्यामध्ये काय यूज केलं जातं प्रेशराइज एअर इज इंट्रोड्युस्ड इन टू द कंबशन चेंबरमध्ये काय इंट्रोड्यूस केले जाते प्रेशराइज्ड एअर. लक्ष राहू देत ह्या कॉम्प्रेसरने काय केले जाते प्रेशराइज एअर कंबशन चेंबरमध्ये काय केले जाते इंट्रोड्यूस केली जाते. देन इन द कंबशन चेंबर द नॅचरल गॅस बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ एअर. आणि ह्या कंबशन चेंबरमध्ये काय आणला जातो नॅचरल गॅस आणला जातो आणि नॅचरल गॅस या ठिकाणी काय केला जातो बर्न केला जातो म्हणजे ज्वलन केलं जातं त्याचं. इन द प्रेझेन्स ऑफ एअर हे जे कॉम्प्रेसरमधून एअर आणलेलं आहे त्या एअरच्या प्रेझेन्समध्ये हा जो नॅचरल गॅस आहे हा कंबशन चेंबरमध्ये काय केला जातो बर्न केला जातो. देन द गॅस ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर इज जनरेटेड इन दिस चेंबर रन्स द टर्बाइन. आणि ह्याच्यामध्ये खूप हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरचा गॅस काय होतो जनरेट होतो आणि हा हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर गॅसच्या मदतीने काय केला जातो गॅस टर्बाइन रन केला जातो. द टर्बाइन देन ड्राइव्स द जनरेटर अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्षात राहू देत 3 महत्वाच्या स्टेप ह्याच्यामध्ये आहेत. पहिल्यामध्ये काय आहे एअर कॉम्प्रेसर देन प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्युस्ड इन टू द कंबशन चेंबर. देन natural gas is introduced in the combustion chamber. The combustion of natural gas takes place in combustion chamber and high temperature and high pressure gases is released in the combustion chamber. Due to this high pressure and high temperature gases turbine runs means generator also runs and produces electrical energy because generator is connected with turbine. काय महत्त्वाचे स्टेप आहेत काय पहिल्यांदा केलं जातं बघा कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. आपल्याला काय लागतो इथं कॉम्प्रेसर लागतो एअर प्रेशरने एअर इंट्रोड्यूस करण्यासाठी कंबशन चेंबरमध्ये. त्यानंतर कंबशन चेंबरमध्ये प्रेशराइज एअर आणि नॅचरल गॅस काय केली जाते इंट्रोड्यूस केली जाते. देन ड्यू टू दिस हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर गॅस द गॅस टर्बाइन ड्राइव्स अँड ऑल्सो जनरेटर रोटेट्स बिकॉज इट कनेक्ट्स विथ टर्बाइन अँड फायनली इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. खाली सुद्धा डायग्राम एकदा बघूयात बघा काय केलं जातं द एअर कॉम्प्रेसर इज युज्ड अँड द हाय प्रेशर एअर इज इंट्रोड्यूस इन द combustion chamber. At the same time the natural gas is introduced in the combustion chamber and it produces high temperature. Combustion chamber produces high temperature and high pressure gas. Then this due to this gas the gas turbine runs and gas turbine runs means generator also runs and produces electrical energy. The next transformation of energy in the power plant using energy of natural gas. The chemical energy natural gas मध्ये काय आहे natural gas मध्ये काय आहे chemical energy. The chemical energy of natural gas is converted into kinetic energy generated due to combustion of natural gas and then kinetic due to this kinetic energy this kinetic energy is converted into kinetic energy of in turbine and finally produces electrical energy. म्हणजे काय यूज केले जाते केमिकल एनर्जी आहे ती नॅचरल गॅस मध्ये आहे ती यूज केली जाते आणि ती कशामध्ये कन्वर्ट केली जाते कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. कशामुळे ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस अँड दिस कंबशन ड्यू टू दिस
The turbine runs means it converts into kinetic energy of turbine and finally it produces electrical energy. The efficiency of this power generation plant is higher than the power generation plant based on coal. Coal वरती बेस्ट असणाऱ्या पॉवर जनरेशन प्लांट पेक्षा ही जी एफिशियन्सी ही जी क्षमता कशी आहे जास्त आहे. मोर एव्हर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट इन लेस पोल्युशन. आणि ह्याच्यामध्ये सल्फर नाहीये त्याच्यामुळं ह्याच्यापासून हे बर्न करून काय होणार आहे पोल्युशन सुद्धा खूप कमी प्रमाणात तयार होणार आहे. द स्केमॅटिक ऑफ पॉवर जनरेशन प्लांट मागाशीच बघितलं. अजून एकदा बघूयात हा काय आहे. हा काय आहे. इथून प्रेशराइज एअर इंट्रोड्यूस केले जाते कुठं कंबशन चेंबरमध्ये. इथून फ्यूल किंवा नॅचरल गॅस इंट्रोड्यूस केला जातो कंबशन चेंबरमध्ये अँड प्रोड्युसेस कंबशन चेंबर प्रोड्युसेस हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर गॅसेस दॅट रन्स गॅस टर्बाइन. द जनरेटर कनेक्ट्स विथ गॅस टर्बाइन ऑल्सो रोटेट्स अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. सोपं आहे. विच इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोसेस इको फ्रेंडली अँड विच नॉट. The energy produced by use of natural gas is eco-friendly as compared to energy produced by use of sources like fossil fuel like coal, because coal releases harmful gases in the air like sulfur, carbon dioxide that are responsible for air pollution, but natural gas does not produces sulfur. That's why it is more eco-friendly than coal. लक्षात राहू देत. बघा देन सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स अँड देअर कॅपॅसिटी. बघा दिलेत नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट आणि त्यांची कॅपॅसिटी या ठिकाणी दिलेत. बघा सगळ्यात जास्त कोणाचे आहे ते बघूयात. अजनवेल महाराष्ट्र 2220 मेगावॅट त्याची कॅपॅसिटी. ऑलवेज रिमेंबर दो द use of energy is unavailable in our day-to-day life, it is necessary to use carefully. The use of energy is unavoidable म्हणजे काय आपण त्यांचा यूज अवॉइड करू शकत नाहीये. म्हणजे काय आपण एनर्जी यूज करणारच आपण त्यांना रोखू शकत नाहीये. इन आवर डे टू डे लाईफ इट इज नेसेसरी टू यूज केअरफुली अँड ओनली इन द रिक्वायर्ड अमाऊंट. आपण काय करू शकतो आपण त्यांना काळजीपूर्वक वापरू शकतो आणि जेव्हा गरज आहे त्यावेळेसच आपण त्यांना वापरू शकतो. बघा या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. जर तुम्हाला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये.